जाळं टाकलंय, लई दिवसातून आलोय चिलापीवर. आणि चिलापी माशासाठी या साईडला समोर इथं गोल राऊंड टाकलाय असा. आणि मरळी पण बघायला चालू आहे वरती, त्या साईडला वरती तात्या आणि दीपे गेलाय. आणि इकडून या साईडला चिलापी मासे पकडायला आलोय. खालच्या साईडला पण आहे 2-3 जण, असं आम्ही 5-6 जण आहेत. साईडला तात्या गेलाय मरळ मासा बघायला, का हो मरळ मासा निघतो का नाही. त्याला दिसली एक मरळ वाटतं, गेलाय गळ घेऊन मरळ मासा काढायला. गळ पण टाकलाय, तर चला बघू मरळ मासा सापडतो का नाही. मरळ मासे काढायला गेलेत तात्या आणि दिप्या 2 जण. आणि या साईडला मरळ मासा निघतोय. आता गाळ्यानं पकडायचा आहे, बघू भेटतो का नाही. भेटल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल. बाहेर दिसून चिलापी मासे पकडायला आलोय. आणि राऊंड तर मारलाय, चिलापी मासे जाळ्याला पाडलेत, पण जाणे काढायला काढता तुम्हाला दाखवेन चिलापी मासे किती भेटलेत आपल्या जाळ्याला. आणि मरळी बघायला आलो वरती, तात्या खाली बसले तिथं आणि मी इकडं वरती आलोय. तर बघू आपल्याला मरळ मासा सापडला तर तुम्हाला नक्की दाखवेन मरळ मासा. तर आता वरती आलो मरळ बघायला, बघू निघते का. निघल्यावरती मरळ तुम्हाला पण दाखवेन. पण आहेत आणि नदी एवढी आटलेली आहे, भरपूर आटली नदी. आणि मी आलोय वरच्या शेंड्याला, पार वरचा आहे शेंडा. तर चला, तर वरती आला तर मरळ मासा बघायचा आहे. आणि मरळ मासा निघाला तर मला नक्की दाखवेन. वरचा शेंडा नदीचा, आणि वरती धरण आहे, धरणाच्या वरती नदी चालू. तर एवढं पाणी आटलंय कारण की त्या साईडून रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं एवढी नदी आटली. पाणी धरण्याचं कमी केलं त्याच्यामुळं. आलतो मरळ मासा पकडायला, तर मरळ मासा तर नाही सापडला. आता जाणार आहे जाळे काढायला आणि तुम्हाला दाखवेन चिलापी मासे किती आपल्याला सापडतील ते सगळे दाखवेन तुम्हाला. आता जायचं जाळ्यात किती अडकल्या चिलाप्या ते बघायच्यात, तुम्हाला नक्की दाखवेन चिलाप्या किती अडकल्या जाळ्याला. माझा व्हिडिओ बघत असेल, तुला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कारण की तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला. आणि सर्वात मोठा व्हिडिओ असतो आपला माशाचा, तर तो जास्त करून यूट्यूबला असतो. यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चिलाप्या सापडल्यात, जाळ्याला पडायला लागल्यात. आणि दिप्या चाललाय का आतमध्ये बुडायला, तिथे जागा राहिला थोडासा आतमध्ये. तर तात्या बघतोय का चिलापी इकडं अडकली जाळ्याला. आणि दिप्या तिथं मध्ये जाळं थोडं राहिलंय, संपलंय, ते तेवढ्या जाग्यात बघायला चाललंय खाली बुडून माशा आहे का नाही. तेवढ्या जाग्यात बुडून हुसकून तो चालू माशाला. तर एक टुपो एक खाली चाललंय पाण्यात बुडायला. तर जाळचं टाकलंय आणि जाळ मासे बाहेर काढले तुम्हाला गांजात, मग दाखवीन कंचे कंचे मासे सापडल्यात आणि किती मोठी चिलापी बुडून बघायला लागलाय मासे का खाली आहेत का नाही. लई मेहनत लागती चिलापी मासे पकडायला. जाळा टाकून तरी सापडत नाही, मग बुडून बुडून उचकायला लागतात मासे, तेव्हा ते सापडतात. एवढी आपला चिलापी सापडली मोठ्या साईजची.
इकडं पण आहे मोठे साईजची. आपल्याला एकदम मोठ्या साईजची चिलापी सापडली. ही आहे 1-1.5 किलोची. दीड किलोपर्यंत भरण आरामशीर. किती मोठे 2 सापडल्यात, की 3 आहेत. हे मोठे पण आहेत. खवले मासे सापडल्यात. तुम्हाला दाखवतो खवले मासे. आणि चिलापी पण मोठ्या साईजची आहे. ही बघा किती मोठी. ही आहे 2 किलोपर्यंत ही साईज. मार्केटला भरपूर असं गिऱ्हाईक आहे. आज बी हाय बीज तरी पण भरपूर असं गिऱ्हाईक आहे मार्केटला. कवडस माशाला, चिलापीला लयच गिऱ्हाईक आहे भरपूर.